फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू पुटिंग करायची आहे. फॉर्म्युल्याला मार्क्स असतात, व्हॅल्यू पुटिंगला मार्क्स असतात आणि सॉल्व्हिंग स्टेप्सला सुद्धा मार्क्स असतात आणि फायनल ॲन्सरला सुद्धा मार्क्स असतात. हे असं मिळून त्या क्वेश्चनचा ॲन्सर त्याला 5 मार्क्स आपल्याला देतात ते. आणि सपोज जर आपला फॉर्म्युला चुकला तर इथं फॉर्म्युल्याचे फक्त 1 किंवा 1/2 मार्क्स कट होतील आणि फायनल ॲन्सर चुकलं तर 1/2 मार्क्स कट होतील. असे ते मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेले जातात. मग आपण पॅनिक व्हायचं नाही क्वेश्चन बघून. आपल्याला फॉर्म्युला तर फॉर्म्युला राईट करायचा, स्टेप्स राईट करायचे सॉल्व्हिंगचे. फायनल ॲन्सर चुकलं तर पूर्ण रॉंग देत नाही, ते स्टेप्सला मार्क्स देतात. तर पूर्ण M2चे क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचे आणि M1 किंवा M2 आणि फर्स्टली फॉर्म्युला लर्न करा, व्हॅल्यू पुटिंग, युनिट्स आणि ॲन्सरला असे ब्रॅकेट द्या. तुम्हाला ॲन्सर जर आला 123 वगैरे तर ब्रॅकेट्स द्या. युनिट असेल तर युनिट द्या. त्याच्याने तुम्हाला मॅथचा पेपर सोपा जाईल आणि